नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 28 मेचा भाग तुम्ही बघत आहात आणि आजच्या भागामध्ये मधुभाऊंची अटक ते सुटका हा थरार त्यांनी रंगवलाय. तर बघा, सुरुवातीला अर्जुन सायली जरा कानकोंडे होऊन टेन्शन मध्ये येऊन मधुभाऊंकडे आले. मधुभाऊ म्हणत असतात, या आज कुठे वाट चुकलात का? आज कोणता ट्रेजर हंटचा खेळ वगैरे खेळताय? आता सायली विचारते, तुम्ही जेवलात का मधुभाऊ? मधुभाऊ म्हणतात, हो ग सायली. का असं का विचारते? सायली हळूच विचारते, मग औषधं घेतलीत का? मधुभाऊ म्हणतात, हो सौ बाळा, काय बोलायचंय तुला? मुद्द्याचं बोल. तुम्हाला जे सांगायचंय ते ऐकण्याच्या मनस्थितीत मी आहे की नाही हे तपासून बघतेस का? पण बोल बाई माझ्याशी, मी सगळे धक्के पचवू शकतो आता. सायली आता त्यांच्या जवळ बसते. त्या दोघांना ना ऍक्च्युली खूप वाईट वाटतंय, कारण बिचारे मधुभाऊ त्यांचा काहीही दोष नसताना त्यांना एवढं सगळं भोगावं लागतंय. सायली मग आता त्यांच्या जवळ बसते आणि म्हणते, मधुभाऊ. सायली त्यांच्या जवळ बसून त्यांच्याशी बोलते आणि म्हणते, मधुभाऊ, तुम्ही मला एवढे नीट ओळखता ना की मी आता तुमच्यापासून काही लपवूच शकत नाही. मधुभाऊ म्हणतात, हो सायली, अगं मी तुझा बाप आहे. जावई बापू, सांगा बरं काय झालंय? नाही म्हणजे साऊला जे काही सांगायचंय त्या गोष्टीचा तिला त्रास होतोय, पण काय झालं ते सांगा बरं. मग आता अर्जुन त्यांना सांगतो की मधुभाऊ आपल्या विरोधात कोणीतरी खूप मोठा प्लॅन केलाय आणि जे काही झालं ते सगळं तो मोबाईलवर बातम्यांमध्ये दाखवतो मधुभाऊंना. आणि मधुभाऊंना हे सगळं ऐकून भयंकर शॉक लागलेला आहे. म्हणजे बिचारे एकाच खुनाच्या आरोपातून अजून मुक्त झाले नाही की हा दुसरा खून त्यांच्या बोकांडी टाकलाय असं काहीतरी वाटतंय त्यांना. असो, आता ते सगळं ऐकल्यावर ते हदरलेत आणि ते म्हणतात, बापरे, हे काय आहे सगळं? सायली म्हणते, मधुभाऊ टेन्शन नका घेऊ, काळजी नका करू, कोणीतरी कट केलाय मुद्दाम तुम्हाला फसवण्यासाठी. तुम्हाला काहीही आम्ही होऊ देणार नाहीये. मधुभाऊ म्हणतात, अगं सौ बाळा, मला नाही ग माझी काळजी वाटत आहे, पण आपला आश्रम बदनाम होईल ग पुन्हा या सगळ्या प्रकरणामुळे. अर्जुन म्हणतो, मधुभाऊ हे सगळं असं नाही होणार काही, हे मी लवकरात लवकर संपवेल, मी तुम्हाला प्रॉमिस करतो. आणि आता मधुभाऊंना याने दिलासा दिलाय खरा. आता पुढे मीडियाचा गोंधळ दाखवलाय, पण आता मैपतचा सीन बघा, जरा हसायला आलं मला या सीन मध्ये. मैपत डफडं बिपडं घेऊन आलाय एका माणसाला घेऊन आणि त्या दामिनीच्या कॅबिन मध्ये डफडं वाजवतोय. दामिनी संतापते आणि म्हणते, हे काय शिकरे का काय लावलंय? बंद करते. अय बाबा, हे बंद कर. दामिनीचाच ऑफिस मधला बॉय येतो. आता दामिनी त्याला म्हणते, तुला या ऑफिस मध्ये काम करायचंय ना, चल जा, निघ इथून. काय हो शिखरे, तुम्हाला किती वेळेला सांगितलं या ऑफिस मध्ये अशा चीप गोष्टी नाही करायच्या? त्यावर मैपत म्हणतो, आओ बाई, मला माहितीये चीप म्हणजे स्वस्त असतं ते. आओ बाई, मला एवढं इंग्लिश येतं. मला खरं तर हा कार्यक्रम एवढ्या स्वस्तात करायचाच नव्हता. नाही म्हणजे मी 7 किलोचा केक घेऊन येणार होतो बाई, आणि त्या केकवर तुमचा असा फोटो पण छापणार होतो, हा असा. दामिनी असताना फोटो काढणार होता हा आणि असं छापणार होता. मग दामिनीला तो म्हणतोय, काय ना बाई, तुम्ही लई झटक्यात हे सगळं केलं ना, म्हणून माझी फार घाई झाली आहे. दामिनी म्हणते, माझं काय म्हणणं आहे शिखरे, हे सगळं तुम्हाला करायची काय गरज आहे? मैपत म्हणतो, अरे गरज नव्हती? असं कसं गरज नव्हती? अहो, त्या पाटलाच्या छातीवर आणखी एक मुर्दा बसला म्हणजे आपल्यासाठी आनंदाचा क्षण आहे ना तो. आणि माझी आई नेहमी म्हणायची, मैपत बाळा, सण साजरे करत जाव, चला चला केक कापा बरं बाई. त्यावर दामिनी म्हणते, मी काही केक बी कापणार नाही या शिखरे. आता मैपत म्हणतो, काय आहे ना मॅडम, मी जरा खरी तलवार आणणार होतो, पण मला माहित होतं की तुमचा वॉचमन मला खरी तलवार आणू देणार नाही केक कापायसाठी हो, आणि म्हणूनच मी नाही आणली ती. दामिनी मैपतला टोमणा मारत म्हणते, चला कोणीतरी स्वतःचं काम नीट करतंय तर. मग तरी सुद्धा मैपत म्हणतो, नाही, छोटा चाकू आणायला पाहिजे होता मी केक कापायला, पण नंतर विचार केला मी की तुम्ही एवढा मोठा वार केलाय त्या पाटलावर, नाही अवजार पण तसंच मोठं पाहिजे ना, म्हणून मग ही मी प्लास्टिकची तलवार घेऊन आलोय. आणि त्याने ती प्लास्टिकची तलवारीचे ते असं कव्हर काढलंय बरं का. आता ही दामिनी म्हणते, काय हो शिखरे, एक छोटासा विजय मिळालाय आणि तुम्ही लगेच हे सेलिब्रेशन करताय. जर आपण ही केस जिंकलो तर काय कराल तुम्ही? त्यावर मैपत म्हणतो, मी 7 किलोचा केक घेऊन येईल भाऊ दामिनी मॅडम, एकदम टॉप पर्यंत. आणि मी माझ्या पोरीला सांगणार, तू केक काप आणि सगळ्या पनवेलचं तोंड मी गोड करणार. मग दामिनी म्हणते, आपण ना तेव्हाच केक कापू. मग असे छोटे छोटे विन सेलिब्रेट करायला माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये हा शिखरे. त्यावरती आता मैपत म्हणतो, अहो दामिनी मॅडम,
कापा ना केक. बरं राहिलं मीच कापतो असं म्हणून आता त्याने त्या प्लास्टिकच्या तलवारीने तो चॉकलेटचा केक कापलाय आणि म्हणतो कसा, हॅपी बर्थडे पाटला, हॅपी बर्थडे पाटला. काही गरज आहे का प्रेक्षकांनो? असो, पण मैपत शिखरे यांच्या सीनमुळेच या मालिकेमध्ये मस्त रंगत जमते हे मात्र खरं आहे. आणि महिपतने तो केक स्वतः खाल्ला आणि मनाशीच बडबडतो, आता पाटलाला फाशी होणार. दामिनी म्हणते, होणार होणार, सगळं तुमच्या मनासारखं होणार, फक्त तुम्ही गप्प बसून राहा आणि बघत राहा काय काय होतंय. असो, आता बघा इकडे प्रियाचा जो कांगावा चालू आहे ना मीडिया यायच्या आधी, तो कांगावा प्रतापरावांनी बरोबर ओळखलाय आणि मालिकेचा प्रोमो सुद्धा आलाय बरं का प्रेक्षकांनो. आणि आज शेवटीच तो दाखवलाय. बघत राहा पुढे काय काय झालंय. आता लगेच ही प्रिया म्हणते सगळ्यांना, हा प्लॅन मधुभाऊंनी केला ना पूर्णाजी, माझा विश्वासच बसत नाहीये. पूर्णाजी म्हणतात, कशाचा ग प्लॅन? मग प्रिया म्हणते, अगं पूर्णाजी मला सांग, दुसरं काय म्हणणार आपण? बरं चल, माझं असं म्हणणं आहे की हा प्लॅन त्यांनी रागाच्या भरात केला असेल, पण एका माणसाला मारून स्वतःच्या आश्रमात मागच्या अंगणात पुरून ठेवायचं म्हणजे यासाठी आधीपासून प्लॅनिंग नको का करायला? मधुभाऊंनी तेच केलं. मग कल्पनाताई म्हणतात, अगं पण हे सगळं बाई खरं आहे का? मग प्रिया म्हणते, अगं आई तू न्यूज चॅनल लावून बघ, सगळीकडे तेच चालू आहे. आश्रमात पोलीस सुद्धा आहेत आणि ते डेड बॉडी का काय ते उकरून काढलंय त्यांनी आणि फुटेज पण दाखवताय ग त्याचं सगळं न्यूज मध्ये. भयंकर आहे ग हे सगळं, भयंकर आहे. आता लगली गालावर हात ठेवते, असं दाखवते, कायच भीती वाटते तिला. पूर्णाजी म्हणतात, बाई बाई खरंच ग हे सगळं अघटितच आहे. प्रिया म्हणते, बघ न ग, ज्या माणसाच्या आश्रमात आम्ही लहानसे मोठे झालो, म्हणजे तिथे तो माणूस कसा आहे हे आम्हाला माहिती होतं, पण जो धक्का बसायचा तो बसतोच ना. हे सगळं ऐकावं ते विपरीतच आहे. म्हणजे ज्या अंगणामध्ये आम्ही खेळलो, बागकाम करायचो, ही कधी कोणतं काम करत होती तिथे प्रेक्षकांनो. आता म्हणते कशी, बापरे त्या अंगणात डेड बॉडी होती, हे किती भीषण आहे. आता प्रतापरावांना माहितीये ही मुद्दाम शेंड्या लावतीये आणि फोक्या सोडतीये, म्हणून त्यांनी ते शांततेत ऐकून घेतलं बरं का. आणि चला आता बॅक टू सुभेदारच आलेत, कारण आता त्यांनी परिस्थिती अनुरूप वागायचं शिकलंय. आजचा भाग त्यांनी छान दाखवला. आता पूर्णाजी चक्क म्हणतात, तन्वी मधुभाऊंना एवढ्या दिवसापासून पाहतोय ग आम्ही, नाही म्हणजे त्यांच्या स्वभावाचा अंदाज आम्हाला आलाय म्हणा, ते असं काही करू शकतील असं नाही वाटत बाई आम्हाला. पण आता कल्पनाताई तिथे उत्तर देतात, म्हणजे त्यांच्या अनुभवानुरूप त्यांनी उत्तर दिलंय. त्या म्हणतात, अहो पूर्णाई दिसतं तसं नसतं ना, म्हणूनच जग फसतं बघा. आता प्रिया म्हणते, अगं पूर्णाजी तुला वाटायचं ना मधुभाऊ कसे आहेत आधी, तेच खरं आहे बघ. अगं तुला वाटायचं की नाही आधी की तो चांगला माणूस नाहीये, खरंच असं वाटायचं ग तुला, मला माहितीये ना, आणि तेच खरं आहे. आणि अगं पूर्णाजी एकामागून एक असे पुरावे येत आहेत ना की ते सिद्धच करतायत की हा खून मधुभाऊंनीच केलाय. आता प्रतापराव हिच्याकडे असे बघत राहता बरं का, त्यांना कळलंय की ही मुद्दाम आगाऊपणा करते. आणि आता प्रिया म्हणते कशी, मला लाज वाटते की मी त्या माणसांना कधीतरी बाप म्हणत होते. तेवढ्या तिथे पोलीस येऊन म्हणतात, मधुकर पाटील इथेच राहतात का? प्रिया लगेच मध्ये मध्ये करते, प्रेक्षकांनो, हो 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 इथेच राहता. पोलीस डायरेक्ट आत येत म्हणतात की हे त्याचं वॉरंट आहे, आम्ही त्यांना अटक करायला आलोय. आता जरा गोंधळ चालू झालाय बरं का इथून पुढे. आता लगेच प्रतापराव घाबरतात जरा, आणि साहजिक आहे, कोणी घाबरेल डायरेक्ट पोलीस आत आल्यावर. प्रिया लगेच म्हणते, बघ पूर्णाजी मी म्हणले होते ना मधुभाऊंनीच खून केलाय. आता मीडिया तिथे आलेली आहे, आधीच यांना टेन्शन आलेलं असतं. आता कुठल्याही चांगल्या घरामध्ये हे असले प्रकरण झाले तर कोणीही घाबरेलच. तर आता ते मीडिया येऊन तिथे एवढा गोंधळ घालतात आणि इतका आरडाओरडा करतात ना की तो आरडाओरडाच 10 मिनिटं दाखवलाय जवळजवळ. ते मीडियावाले यांनाच प्रश्न विचारतात, काय हो सर मधुकर पाटलांना अटक होणार आहे का? तुम्हाला त्यांच्या विरोधात काही पुरावे इथे मिळणार आहेत का? आणि आता ते पोलीस उत्तर देतात, हे बघा आम्ही फक्त संशयित आरोपी म्हणून त्यांना अटक करतोय. मग लगेच ती एक बाई म्हणते, हे तेच घर आहे का? इथे मधुकर पाटील राहतात का? या प्रतिष्ठित घरामध्ये आणखीन किती सांगाडे दडलेले आहेत? काही प्रश्न विचारतायत प्रेक्षकांनो. आता पूर्णाजी म्हणतात, चला बाहेर व्हा आमच्या घरातून. आता ते हवालदार हकलायला लागतात या मीडियावाल्यांना, पण ते मीडियावाले एवढा आरडाओरडा करतात ना प्रेक्षकांनो की 2 मिनिटं जरा पॉज घेतला मी. अक्षरशः कान किट्ट झालेत. अहो मॅम सांगा, आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या. अहो आम्ही आमचं काम करतोय. मधुकर पाटलांवर हा आरोप खूप गंभीर आहे, कुठे आहेत ते? समोर आणा त्यांना आमच्या. अरे बापरे, आता हे काय अवघडच आहे सगळं. आता लगेच प्रिया म्हणते, मी बोलवून येते मधुभाऊंना. मग आता कल्पनाताई म्हणतात, थांब ग जरा तन्वी, तू मध्ये नको बोलूस, यांना आवरायला अर्जुनच पाहिजे. ए विमल जा बरं, अर्जुनला बोलव पटकन.
विमल म्हणते हो हो ताई, मी पटकन बोलवते हं. आणि ती आता आउट हाऊसमध्ये जाऊन बोलवते अर्जुनला आणि सायलीला आणि गडबडूनच म्हणते चला अर्जुन दादा लवकर चला, बाहेर वहिनींनी बोलवलंय तुम्हाला. आता अर्जुन म्हणतो का ग काय झालंय? मग विमल सांगते पोलीस आलेत घरात. सायली घाबरून म्हणते बापरे पोलीस, म्हणजे मधुभाऊंना ते परत अटक करतील का? अर्जुन म्हणतो नाही नाही चला आता आधी आपण बाहेर जाऊयात. मग आता हे सगळेचे सगळे बाहेर आलेत तेव्हा त्यांना हा गोंधळ मीडियावाले विचारताय मधुकर पाटील तुमच्या घरात कधीपासून राहताय, ते तुमचे कोण आहेत, काय आहेत, असे बरेच काय काय प्रश्न ते विचारतात. मग कल्पनाताई म्हणतात की आम्ही तुमच्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं देणार नाही होतं. आता प्रिया लगेच मध्ये बोलते बरं का, हे बघा हे हे आले मधुकर पाटील, हे आहेत मधुकर पाटील. हिला काही गरज आहे का मध्ये मध्ये बोलायची? आता मला सांगा की ही एवढी हायलाईट होते तर कळत नाही का कोणाला ही कशी आहे काय येते, उगाच आपलं मध्ये मध्ये करायचं. पण असो आता इथे जरा त्यांनी थरार पुन्हा रंगवलाय. मीडियावाले जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा सायली भांबावून जाते आणि मग अर्जुन म्हणतो गप्पा बसा प्लीज गप्पा बसा. आणि त्या इन्स्पेक्टरला म्हणतो इन्स्पेक्टर प्लीज तुम्ही यांना जरा गप्प बसवाल, प्लीज तुम्ही या सगळ्यांना शांत राहायला सांगा. मग आता पोलीस त्यांना मीडियावाल्यांना शांत राहायला सांगतात आणि मग अर्जुन म्हणतो तुमच्याकडे वॉरंट आहे का? मग आता ते पोलीस म्हणतात की हो, वात्सल्य आश्रमात डेड बॉडी सापडली आणि त्याच प्रकरणात मी त्यांना अटक करायला आलोय मधुकर पाटलांना. अर्जुन म्हणतो हो पण तुमच्याकडे वॉरंट आहे का? मग आता ते पोलीस म्हणतात हो आहे, आणि असं म्हणून त्यांनी वॉरंट दाखवलंय. आता जरा सायलीला प्रचंड टेन्शन आलंय आणि येणार साहजिकच. मग अर्जुनने ते वॉरंट पाहिल्यानंतर पोलिसांना रिक्वेस्ट केली आहे की इन्स्पेक्टर प्लीज जरा 15 मिनिटं तुम्ही ही अटक थांबवू शकाल का? पण आता ते पोलीस डायरेक्ट म्हणतात की सॉरी, माझ्या हातात असतं तर मी थांबवली असती अटक, पण माझा आता नाईलाज. आता मात्र प्रत्येक जण भांबावलेले दाखवलेत. आता काय करावं हे कोणाला सुचेना. अचानक असं पोलिसांचं तिथे येणं आणि मधुभाऊंना घरातून अटक करणं आणि त्यातनं मधुभाऊ एक ज्येष्ठ वयस्कर आहेत आणि आणखीन टेन्शन येणारच ना प्रेक्षकांनो. हे काहीतरी विचित्रच आहे. सायलीला आता चक्कर येते तेव्हा सगळे सुभेदार टेन्शनमध्ये येतात बरं का तिच्यासाठी. अर्जुन तिला जागं करत असतो सायली सायली उठ, पण आता ते इन्स्पेक्टर म्हणतात चला तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल. आता अर्जुन सायलीला जागं करत असतो. मधुभाऊ म्हणतात थांबा हो थांबा, अहो माझ्या लेकीला चक्कर आली हो. आता पूर्णाजीला काळजी वाटते सायलीची आणि कल्पनाताईंना सुद्धा. मधुभाऊ म्हणत असतात थांबा हो थांबा, पण ते पोलीस लगेच त्यांना अटक करून घेऊन जात असतात. आता जरा टेन्शन वाढलंय. आता सायलीला जाग येईना, मधुभाऊंना टेन्शन येते, प्रतापरावांना टेन्शन येते. विमल आणि अर्जुन दोघं मिळून तिच्या तोंडावर पाणी मारत असतात. उठ न ग सायली, अगं उठ. पण सायलीला काही शुद्ध येईना, तिला बोळ वगैरे आली असावी कदाचित. आता जरा ड्रामा रंगवलाय गड्या. असो तर आता ते पोलीस म्हणत असतात चला मधुभाऊ चला. पण आता लगेच प्रियानं प्रेक्षकांनो तिने तिचा जरा रुख बदललाय. आता मालिकेचा प्रोमो पण काहीसा असाच आलाय. प्रिया आता सायलीच्या बाजूने बोलायला लागली आहे. प्रिया म्हणते बाप रे मधुभाऊ, अहो अजून काय काय करणार आहात तुम्ही? गुन्हे तुम्ही करता आणि बिचारे सायलीला भोगावं लागतं. काय काय केलंय तुम्ही ते एकदाच सांगून टाका ना सगळ्यांना. आता अर्जुनला येतो राग. प्रियाचा मुद्दाम करते, ही मुद्दाम करते. आता अर्जुन तिच्याकडे रागाने बघत असतो. प्रिया म्हणते रोज काहीतरी नवीन असं समोर येत राहील आणि बिचाऱ्या सायलीची तब्येत अशीच खराब होत राहील. अर्जुन चिडून म्हणतो शट युअर माउथ तन्वी, गप्पा बस. कल्पनाताई म्हणतात तन्वी ए बाई जरा गप्पा बस ग, थांब जरा. ए अर्जुन तू हिला घेऊन रूम मध्ये जा बरं. आता कल्पनाताईकडे तो आश्चर्यानेच बघायला लागतो. आता कल्पनाताई पटकन डिसिजन घेतात. ए बाई विमल, अगं अश्विनला फोन लाव, लागला का त्याला फोन? विमल म्हणते की आवताई मी करते फोन, पण दादा फोन उचलत नाहीये. प्रतापराव म्हणतात अरे अर्जुन. कल्पनाताई म्हणतात अगं त्याला सारखा फोन करत राहा, त्याला कळलं पाहिजे घरात इमर्जन्सी आहे. आता हे प्रतापराव अर्जुन सगळे भांबवल्यासारखे कल्पनाताईकडे पाहतात. मग कल्पनाताई म्हणतात असं का बघताय माझ्याकडे, माझ्याकडे आहे अजून माणुसकी बाकी. चला बरंय, सद्बुद्धी झाली. आता लगेच कल्पनाताई म्हणतात चल बाबा अर्जुन हिला रूम मध्ये घेऊन जाऊयात. आता प्रतापराव म्हणतात 1 मिनिट अर्जुन तू इथे थांब बाबा आणि हे सगळं सॉर्ट कर. मी आणि कल्पना सायलीला रूम मध्ये घेऊन जातो आणि तू टेन्शन घेऊ नकोस. आता अर्जुन म्हणतो नाही डॅड, मी सायली सोबतच राहणार. आता प्रतापराव म्हणतात अरे अर्जुन ऐक माझं, तिची काळजी नको करूस बाबा, आम्ही आहोत ना तिच्या सोबत.
आणि तू वकील म्हणून इथे थांबणं गरजेचं आहे. आणि अरे ती जेव्हा शुद्धीवर येईल तेव्हा तिला पॉझिटिव्ह न्यूज मिळायला हवी की नको, तेव्हा तीच न्यूज तू तिला देऊ शकतो. तू थांब बाबा अर्जुन इथे, आणि पूर्णाई तू इथेच थांब, मी आणि कल्पना सायलीला वर घेऊन जातो. आता प्रतापरावांनी आणि कल्पनाताईंनी मिळून तिला असं खोलीत नेलंय बरं का प्रेक्षकांनो. खरं तर त्यांना जमेना, पण कल्पनाताईंनी असं तिचा हातबीत असा म्हणजे स्वतःच्या खांद्यावर ठेवलाय आणि तिला असं घेऊन गेलंय खोलीत ते. पण असं काळजी करताय ना, हेच पुष्कळ झालं. आता मधुभाऊ म्हणतात, अहो बघा ना जावई बापू, अहो हे पोलीस मला घेऊन चालले, तो माझ्या लेकीला पण भेटू देत नाहीये. मी न केलेल्या गुन्ह्याची ही कसली शिक्षा आहे हो जावई बापू. मधुभाऊ असं बोलल्यानंतर अर्जुन म्हणतो, मधुभाऊ तुम्ही टेन्शन घेऊ नका, काही होणार नाही तुम्हाला, मी तुम्हाला काही होऊ देणार नाहीये. आता ते पोलीस म्हणतात, हवालदार मीडियाला जरा बाजूला करा बरं, आपल्याला पाटलांना घेऊन जायचंय. मग आता मीडियावाले पुन्हा विचारतात, काय हो अर्जुन सुभेदार, मधुकर पाटलांना तुम्ही सोडवणार का हे वात्सल्य आश्रम तुम्हाला गुन्हेगारीचा अड्डा वाटायला लागलाय? हा दुसरा मृतदेह आश्रमाच्या एखाद्या शत्रूचा आहे का? काय म्हणणं आहे तुमचं यावर? आता हे मीडियावाले मुद्दाम बावळं करत असतात अर्जुनला. हे पूर्णाजी बघतात आणि त्यांनाही कसं तरी होतं. अर्जुन म्हणतो, प्लीज प्लीज तुम्ही निघा इथून, मला कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट द्यायचं नाहीये आणि माझ्या फॅमिलीला आता प्रायव्हसी हवी आहे, प्लीज प्लीज जा तुम्ही इथून. आता अर्जुन त्या इन्स्पेक्टरांना पुन्हा रिक्वेस्ट करत म्हणतो की हे बघा प्लीज इन्स्पेक्टर, फक्त फोन करण्या इतका वेळ देऊ शकाल का मला? पण ते इन्स्पेक्टर काही ऐके ना बाबा. ते म्हणतात, माफ करा, मला तुम्हाला वेळ नाही देता येणार, तुम्हाला जे काही करायचंय प्रोसेस ते तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन करा. आता ते इन्स्पेक्टर असं बोलता क्षणी चैतन्य पळत पळत येतो आणि म्हणतो, एक्सक्यूज मी, चला बाजूला सरका. त्या मीडियाला बाजूला सरकवून तो आत आला आणि अर्जुनला आल्या आल्या म्हणतो तो, अरे अर्जुन मी बाईकवर होतो ना, त्यामुळे मला उचलता नाही आला रे तुझा फोन. आणि त्याने लगेच ते मधुभाऊंसाठी ते अर्जुन आणि चैतन्याने मिळून मधुभाऊंना अँटीसेप्टरी ते बेल का काय ते आणून दिले. लगेच जामीन मिळतो ना, तात्पुरता जामीन असं काहीतरी आहे प्रकार तो. असो, मला या बाबतीत माहिती नाहीये, पण आता ते बेल मिळवली आहे अर्जुनने. मग लगेच मीडियावाले विचारतात, काय हो अर्जुन सुभेदार, तुम्ही ही बेल मिळवलीत म्हणजे तुम्हाला खात्री आहे का हे मधुकर पाटील तुमचे म्हणजे हे मधुकर पाटील खुनी नाही आहेत का, ते तुमचे सासरे आहेत म्हणून तुम्ही हे सगळं करताय? काय प्रश्न विचारता प्रेक्षकांनो. हसायला आलं मला. अर्जुन म्हणतो, प्लीज तुम्ही जा इथून. मग आता त्या मीडियाला ते हवालदार लोक सगळे हाकलून देतात आणि पोलीसही परतून जातात. पण आता मीडिया वगैरे गेल्यानंतर पूर्णाजीला काळजी वाटते. त्या म्हणतात की काय रे अर्जुन, अरे बाबा आपल्या घरात आता हे असे पुन्हा येतील का लोक? अर्जुन म्हणतो, नाही ग पूर्णाजी, आता नाही होणार हे सगळं. काय आहे ना, हा सगळा प्लॅन आहे कोणाचा तरी, पण तू काळजी नको करूस, आता यापुढे असं होणार नाही याची मी काळजी घेईल, तू नको टेन्शन घेऊस पूर्णाजी. आता मी सायलीकडे जाऊन बघतो हा जरा. मग आता मधुभाऊ म्हणतात, जावई बापू, अहो मी आयुष्यात कधी साधी मुंगी सुद्धा मारली नाही हो, आणि हे काय आहे आता अशा पद्धतीने 2-2 खुनांचे आळ माझ्यावर येत आहेत हो. अहो जावई बापू वाचवा हो, मला माहित नाही हो तो मृतदेह आश्रमातला कोणाचा आहे, कोणी ठेवला, मला वाचवा हो जावई बापू यातनं. मधुभाऊंना आता आलंय टेन्शन, पण सायली समोर दाखवलं त्यांनी ते खमकेत, पण आता खरंच त्यांना टेन्शन आलंय. आता अर्जुन म्हणतो, मधुभाऊ असं हातबीत जोडू नका बरं, आपण घाबरावं म्हणून मैपत दामिनीने हे सगळं केलंय, पण टेन्शन नाही घ्यायचं, आपण त्यांना दाखवून द्यायचं की आपण घाबरणार नाही आहोत. आता चैतन्य पण त्यांना दिलासा देतो असं डोळ्यांनी, आणि मधुभाऊंना आता तो म्हणतोय, अर्जुन एक काम करता का मधुभाऊ, चला बरं तुम्ही माझ्यासोबत वर खोलीत, आणि तुम्हाला बघून सायली पटकन बरी होईल, म्हणजे तिला दिलासा येईल ना की तुम्ही आहात, गेला नाहीत कुठे. मग चैतन्य म्हणतो, काय रे अर्जुन, सायली वहिनीला काय झालं? मग आता अर्जुन म्हणतो, अरे मधुभाऊंना अटक होत होती ना तेव्हा तिला टेन्शन आलं आणि चक्कर आली. चैतन्य म्हणतो, अरे बापरे, चल मी पण येतो तुझ्या सोबत वरती. मग आता लगेच हे दोघे जण वर जात असतात तेव्हा पटकन पूर्णाजी म्हणतात, बरं का, अरे बाबा अर्जुन, सायलीला बरं वाटलं की लगेच खाली येऊन मला सांग ह, आणि हे बघ तुला जर अश्विनला फोन लागला नाही तर दुसऱ्या एखाद्या डॉक्टरला बोलव रे बाबा, पण हायगाई करू नको, आणि सांग ह मला अर्जुन सायली कशी आहे काय नाही ते. बघा प्रेक्षकांनो, चला आता सुभेदार बॅक टू ट्रॅकवर आले, त्यामुळे मालिका बघायला आणखीन छान वाटेल. उगाचच राग चिडचिड बघायला आपल्यालाही नाही आवडत हो. सायली छान वागते ना, मग तिला तिचं श्रेय मिळालं पाहिजे असं सगळ्याच आपल्या प्रेक्षकांना वाटतं. अर्जुन म्हणतो, हो पूर्णाजी मी तुला कळवतो, तू थांब ह इथे. आता अर्जुन गेलाय
सायलीला जागं करायला. आता पुन्हा दामिनी आणि महिपतचा एक छोटासा सीन त्यांनी दाखवला. दामिनी कोणाशी तरी बोलत असते फोनवर आणि ती सांगत असते की मला तशी कल्पना होती की अर्जुन अँटिसिपेटरी बेल घेईलच. ठीक आहे, आपल्याला हवं तसं वागतोय, हे आपल्या मनासारखं तर होतंय ना, चला बरं आहे असं म्हणून तिने फोन ठेवून दिलाय. आता महिपत तिला विचारतो काय काय घेतलं, काय त्या अर्जुनने काय घेतलं. आता दामिनी सांगते की अँटिसिपेटरी बेल घेतलीये त्याने. आता महिपत म्हणतो म्हणजे काय असतं ते. दामिनी त्याला सांगते महिपतला, म्हणजे त्याला ज्या क्षणाला वाटलं की आता मधुकर पाटलांना अटक होऊ शकते, त्याने त्या क्षणाला जाऊन मधुकर पाटलांसाठी जामीन मिळवलाय. आता एवढ्यात तरी पोलीस त्यांना अटक नाही करू शकणार किंवा काही ऍक्शन नाही घेऊ शकणार. मग महिपत म्हणतो अच्छा, म्हणजे त्या पाटलाला काही जेलमध्ये पाठवणार नाही, म्हणजे आपण एवढे मुर्दे बिडदे उकरू काढले त्याचा काही उपयोग झालेला नाहीये. दामिनी म्हणते अरे बाबा, अर्जुन एवढा हुशार वकील आहे की तो हे करणारच होता ना. महिपत म्हणतो ओ बाई, मी त्याचं कौतुक ऐकण्यासाठी तुम्हाला पैसे देतो का? त्या थेरड्याला जेलमध्ये कधी पाठवणार ते सांगा. दामिनी म्हणते अहो काय हो महिपत शिखरे, जेलमध्ये जाणं म्हणजे सगळं असतं का? हे जुने मुर्दे मी एवढ्यासाठी उकरलेत का? अहो काही वेगळ्या गोष्टी असतात तो शिखरे, तुम्हाला कळत नाही का? हे बघा, माइंड गेम म्हणतात त्याला. महिपत म्हणतो ओ बाई, आमच्या दुनियेमध्ये हे असं काही नसतं बरं का. माणूस एकदा का जेलामध्ये गेला की शेवटचा एंड येतो. मग दामिनी म्हणते मग तुमची दुनिया आहे ना, ती दुनियाने डबकं दिसतंय ना मला ते. आता दामिनीने असं बोलल्यानंतर महिपतची काहीशी असे भांबवल्यासारखे रिॲक्शन दाखवलेत. आता हा सीन संपला. मी म्हटलं ना एवढाच सीन दाखवला. तर आता इकडे सायलीबाई झाल्यात बेशुद्ध, अर्जुन राव झाले टेन्शन. आता तो बिचारा सायली उठ करायला लागतो. सायलीला काही जाग येईना. आता सगळेजण म्हणतील बरं का गुड न्यूज आहे वगैरे वगैरे, पण असं काही बाई मला दिसलं नाही. म्हणजे याचे अर्थाचे अनर्थ लावणारे भरपूर आहेत. असो, आता ते प्रतापराव म्हणतात अरे बाबा काय रे, मधुभाऊंना जामीन बिमीन मिळाला का? आता अर्जुन म्हणतो हो बाबा, ॲज इफ तरी हो. हे वाक्य बोलून अर्जुन आता जरा गंभीर झालाय आणि मग एपिसोड त्यांनी संपवलाय. आणि आता बघा पुढच्या प्रोमोतील मज्जा. आता ही सायली जरा टेन्शन मध्ये आहे आणि काहीतरी तिचं दुखतंय. ती उठायला लागते तेव्हा तिचा पाय मुचकतो आणि चमक येते तिच्या पायात. आणि मग लगेच प्रिया म्हणते अगं सायली, तुझा पाय मी दाबून दिला. आता ही एवढी नाटकं करत असते ना प्रेक्षकांना की आता सुभेदारांना कळलंय की ही नाटकी आहे म्हणून. त्यामुळे प्रतापराव आता पटकन सायलीची बाजू घेतात. आता प्रतापराव म्हणतात अगं तन्वी पण अगं तुझ्या मनात आलंय ना सायलीचे पाय चेपून द्यायचे. ही मुद्दाम नाटकी म्हणते अगं सायली, तुझे पाय चेपून दिले असते ग मी पण. मग प्रतापराव म्हणतात पण बिन काही नाही, आता तुझ्या मनात आलं ना, चल बरं तन्वी पटकन सायलीचे पाय चेपून दे बरं. आणि हिला बळजबरी आता तिचे पाय चेपायला लावतात बरं का. चला, सुभेदार वाईटाला वाईट आणि चांगल्याला चांगलं म्हणायला शिकले ना, त्यातच सगळं आलं. त्यामुळे मालिका बघायला आता छान वाटतंय. आता सायली आणि प्रतापराव एकमेकांना असे खाणाखुणा करतात आणि हिला सायलीच्या पायाशी बसवलं बाबा त्यांनी. पॉझिटिव्ह ट्रॅक असला ना की मालिका बघायला आणखीन मजा येते. तर आता बघूयात या आश्रम मर्डर केसमध्ये पुढे काय काय डेव्हलपमेंट होते. मजा येणार आहे आता ठरलं तर मग मालिका बघायला. इंटरेस्ट वाढलाय हे मात्र खरं आहे. तर भेटूयात उद्या प्रेक्षकांनो. आणि हो, आज लग्नानंतरचा रिव्ह्यू थोड्याच वेळात येईल. काल टेक्निकल इश्यू असल्यामुळे नाही जमलं रिव्ह्यू द्यायला, पण आज नक्की येणार आहे. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो. भेटूयात उद्या ठरलं तर मग मध्ये. धन्यवाद.